गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं कसं वातावरण झाले मस्तपैकी. आणि इकडं आमचं काय चालू आहे चला तुम्हाला मी दाखवते. ह्यांची तयारी झाली जायची, निघत्यालाच थोड्या वेळात. सगळ्यांना गुड मॉर्निंग. काय चाललंय तुझं? दूध ठेवलं तरी वराटी होय. आ चल घरात चल. तिथं बघ कुत्र बसलंय, झोपलंय या. मग कळण तुला ताणल्यावरती. एवढीच वाचली या, लय गुंगार मारती इकडून तिकडून, पार कुठं जाईन तापास लागत नाही या. हो का हो मॅडम? चला तसं नाही करायचं मावशी, डायरेक्ट त्यात चोळा आणि पाकडा लगेच निघतं. एवढं काय सोलायची गरज नाही. हा गावरान लसूण असल्यावर त्याला तसं केलं की निघतं. एवढं कसं नाही करत बसलाय नका दुखवीत काम. तसं चोळा नुसतं पाकडायचं असतं. सांगच्या पिठासाठी तर लसूण सोलायचं चाललाय अंग तसं. हा निघतं की असं चोळलं की. तुम्ही लय वाढू जास्त बोलत बसलाय. एवढं नाही काय करायचं कालवणाला सोडले चाललंय त्यांचं. हो चला, त्यांच्या पद्धतीने चाललंय. आणि आमचं इकडे चाललंय वांग काढायचं म्हणते. आणि वांग खाऊन खाऊन तर दमले ह्या. ठसका लागला इतकं म्हणजे त्यासाठी लावलंय तुम्ही. बरं आहे बाया तुमचं. होय मावशी, बरं आहे म्हणलं ह्यांचं. वांग्याला नाही कट कालवणाला काय नाही म्हणलं की लगेच वांग्याच्या फडात जायचं. कालवणाला काय नाही म्हणलं की लगेच वांग्याच्या फडात जायचं. वांगी जळून चालली काल. ते म्हणले होय काल चाललं होतं वाढू, म्हणलं चलू द्या. काल व्हिडिओ काढून टाकला होता की, पण त्या पलीकडे होत्या त्याच्यामुळे त्यांना काही बोलायचं आलं नाही लांबनं. तीच पाहिजेत ना. मग आता कालवा चालला होता यांचा. होय एकाने म्हणायचं हिरीत नाही पाणी, एकाने म्हणायचं पायपा नाही जोडलेल्या. चलू द्या चांगल्या मध्ये मध्ये करायलाच नको. काय कशाला मला ठीक आहे तू? माणसं बोलतेत ना का कळतच नाही तुला काय? मसाला संपलाय आमचा. आकाबाई तेवढा मसाला पाठवून द्या. 2 दिवस झाले तुम्हाला सांगितले, तुम्ही काय द्याय नाही हॉटेलवर नेऊन. आणि मी त्यांना रात्री गुजबाईवरनं जाऊन आलो असतो, पण नानी म्हणलं इतक्या उशिरा कुठं जायचं. आता 9 वाजत आल्या. नव्हतं जायचं पण काय आता त्यांना त्या दिवशी म्हणलं होतं की फोन करून. जाऊ शकत नाही. अगं जा तू शाळेत, तू शाळेत गेल्यावर जायचं या. चला आम्हाला जायचंय धार काढायला. भांडी राहिल्यात घासायची, चहा प्यायचाय. किटलीत दूध ओतले. हो बादली आदळल्यावर तर हिला काय होतंय काय कळलं नाही. अगं तुला दूध ठेवलं होतं की मागाशी. धार काढायला आली मग तुला ताजं दूध देऊ दे. अगं दार काढायची अजून. तू मागाशी ठेवलं होतं की. हो का हो का हो का मागाशी ठेवलं होतं पण ते शिळ होतं रात्र. आता ताजं प्यायचंय तिला. काय बाया कोणाचं काय लय अवघड खेळ या. म्हणतात ना माणसांच्या पेक्षा या प्राण्यांचं लय अवघड आहे. तिची लय नाटकं चालते. ती रोज हातरुणात झोपायचं आणि कोण चढवायचं. आबांची पाळी यार नाही. मी आताच बघून आली मोटर ती पाय ही. म्हणलं थोड्या झाडांना पाणी लावावं. टाक्यात नाही हाय पाणी तरी सुकल्या ती वाईट शितली ही झाडं पुढची थोडीशी. पण अजून त्यांनी ती कधी चालू करायला निवांत. आता इथं करतात का कुठं वर नेत्यात, त्यांच्या मनावचा प्रश्न आहे. आता काय माहिती नाही. हाय आजच्या दिवसाचं पाणी लय नाही ताण घ्यायचा. चला चल मी चालली आता.
चल पातीलं बघू दे. हीच पातीलं घ्यावं लागेल, बारकी पातेली. त्यात हे झालं इथं आहे की ही जड आहे वाईच. पण असून द्या, चला बादली तर न्यावं लागतं. चल जाती जाती, चला जाती. कसं असतं बघा. चपाती खाते का? चपाती खाते का? चपाती म्हणलं होतं लय ताण होतो हिला. काय बारक्या पोरांचं लय चला केअर पण बाहेर. पाणी नाही येत आत्या. देवपूजा आता जारच्या पाण्यात नाही, जार भरून आणावं लागेल. जार पण संपल्यात. सकाळ सकाळ सूर्य पण उगवलाय. चला सांडग उन्हात टाकायच्यात. काल घातलेलं पीठ मळायचे. मावशी सोलत्यात लसूण. बाय सगळ्यांना, शुभ सकाळ. बापू गेलं रानात, बापूंची पाळी त्याच्यामुळे बापू गेलं रानात. ह्याचे मोटरची आजच्या दिवस कारखान्यावर पाईपलाईन आहे ते चुले सासऱ्याचे त्यांच्या ह्याच्यानं भिजावतात. गाडी रातचं काय राहिले का माझं. रात्री मी सामान आणलं होतं ना, कॅरी बॅगा ती बरंच काय काय, त्याच्यामुळं ते थोडंसं पाणी सोडलं होतं काल वाईच. तर हळूहळू थोडी हिरवी झाली. थोडं थोडं सोडावं लागते, काय करता. कपडे भिजाय घातलेत निरम्यात वाईच.